पोळ्या तुम्हाला दाखवते कशा. हा कणिक मळून ठेवलेली आहे. इकडं भात पण झालेला आहे आणि ज्ञानेश्वरी आमचं पुरण वाटते. या सकाळचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितला असला तर तुम्हाला कळल. आणि ह्यांना मसाला देऊन द्या आधी, सगळं हाताखाली द्यायचं. आम्ही यात मसालाच नाही की आता कसं करायचं. काय आता राव तुम्ही छाता मला. आता काय मी तरी करू कुठे गेलं मसाल्याचं. त्या नाही कडी नाही ह्यात पण आहे की फोडलेला पुढं. हा आम्हाला मसाला लागतो बाई, काय करावं लय लागतो. आमची मसालेवाली मालकीन आहे तर आम्ही नाही घेत आता काय. किती का संपाना मसालेवाली मालकीन. होय मसाल्यावाली जोपर्यंत मालकीन आहे तर आम्ही भेट नाही आता. किती का संपाना संपला की सांगायचं. मालकीनीला कसं मस्तपैकी चुलीवली अशी कटाची आमटी. कुणाला खायची असली तर बघा या तुम्ही सगळेजण. काय तिकडं गुळवणी चाललंय. ज्ञानेश्वरी पुरण वाटती मस्तपैकी. तिकडं भाज्याचं सगळं साहित्य काढलेलं आहे. ही सगळं आधी सगळं मला हाताखाली द्यावं लागतंय. ही बारीक करायची. अजून ही डाळ राहिली बारीक करायची. ही पण लागते आमटी टाका. आता ही डाळ राही नाही इसरून बारीक करायची. थांबा द्या किती मिक्सरचं भांड मला. आम्ही खोबरं बिबरं काय कसलं घालत ना. खोबरं राहिलं इसरून आणायचं. तर व्हिडिओ बघत राहतो मी सगळं. आता निवांत असं मस्त चाललाय स्वयंपाक. हा मस्त होती बिगर खोबऱ्याची तसं काय नसतं. आता खोबरं राहिलं इसरून कोणी गेलं नाही बाजारा नाही. असतंच की खोबरं नसेल. हा काही गरज नाही. तर असो चला आता व्हिडिओ फक्त बघत राहतो मी. छान अशी कणिक मळून घेतली. आता पोळ्याचा सरादम चाललेला आहे. आता सगळी भांडी फिंडी एकदम घासून चकाचक सगळं झाडून होय आत्या. आणि मस्तपैकी रांगोळी संपली अगं. मस्तपैकी अशी करते एवढी भजी करते. गोळ म्हणजे पुरण घालून का बर थांबा की व्हिडिओ होऊन द्या. आता आता भजी काढायची चालेल. ही ओतून ये बा महागारी लय झालं या. लय तळलं घालायला भरून. ज्ञानेश्वरीने वाटून घेतले. आणि हो का ह्या कुरड्या लय लाल झाल्या अशा. ही कुरडई आहे आमची बघा कशी काय एक नंबर फुगलेली आहे होय ज्ञानू. आणि हे आहेत तांदळाचे पापड. आणि हे आहे ज्वारीचे पापड. अरे बापरे हे ज्वारीचे इथं आणि हे तांदळाचे आहेत. ही कुरडई आहे. खाली नाचणीचे पापड आहेत. असं हे एकंदरीत तळलेलं आहे. ही लय मोठं पापड होत्या तांदळाचं फुगून. कुरडई प्युअर गव्हाची म्हणलं की थोडी अशी दिसती. लय पांढरी दिसत नाही. काय ते आहे का नाही व. लाल तळले तर ठीक आहे. आणि वाईज थोडं तेल जास्त तापल्यामुळं थोडंसं ते लाल उठलेले. बाकी काहीच नाही. असं चुलीवरचा गरमा गरम स्वयंपाक असा मस्त सुंदर चाललेला आहे. इकडे भात शिजलेला आहे तुम्ही बघितलेलंच आहे. सगळा पसारा आवरला. लयच पसारा झालता. मग आता म्हणलं पोळ्या लाटायच्यात. एकदा गुरं बघून आली. कामात काम सगळं बघावं लागतं. मी करते भजी आता मस्तपैकी. आत्या करत्यांत वर गोळ. भाज्यात मस्तपैकी कांदा टाकलेला एकदम कुरकुरीत. कसं लागतात ज्ञानू. निवाद पण करायचं चालल्यात. निवाद पण दाखवावं लागतात होय आत्या. दाखवावं लागतात काय. आज वारुळाला महत्वाचा. आज वारुळाचा निवद असतो. वारुळाचं का नाही. वारुळाला काही असलं दिंड असतं ते तळून काढले चौकोनी. बापूंचं झालं जेवण. जेवण झालं पदेशीर. लय झटक्याच उरकलं बापू तुम्ही. भाकरी भात खाल्ला एवढा एवढा छोटा. का व. ही 2 खाल्ली कुरवड्या. हा भजी खाल्ली 5-6. हा चपाती खाल्ली अर्धी. होय आणि मजेशीर आता ह्याच्यावर संध्याकाळी 3-5 कोरा आधी खाल्ली. चला नमस्कार समद्यांना. आता कुठं जायचं? पंचमी आणि नागपंचमीच्या आज कुठं तुम्ही. हार्दिक शुभेच्छा समद्यांना. तुम्ही कुठं चाललाय म्हण तर. मी दार्यावर मला काम केल्याशिवाय ऐकावं. नाही आमच्या बापूला पर्यायच नाही व काम केल्याशिवाय. काय सांगायचं या. लय कामाच्या टायमाला काम आणि हिंडायच्या टायमाला हिंडणं. हा एवढा नियम मी ठेवला आहे बघा. बरं कोणी बी तसंच करा. काम म्हणजे एक काम. 2-3 दिवस करायचं 2 दिवस निवांत राहायचं. निवांत झोपायचं आहे का नाही. 2 दिवसच इरीची पाळी असते आमची. आज आणि उद्या 2 दिवसांनी आणि परत 2 दिवसांनी मग 2 दिवस निवांतच होय आत्या. बरोबर का नाही का. काही चुकतंय या. हा
तसंच अजून उद्याच्या दिवस बघा, दिवसा 2 दिवस हा आणि रात्रीचं 2 दिवस. हाय ना असं. हा लाकूड एक घालाय पाहिजे. थांबा ही निवात भाजू द्या, एवढं 2-4 लय जळते आता. चुलीतच गच भरले या. बापू झालं जेवण, चाललं रानात आता. चला नमस्कार समद्यांना हा पदशीर. बर ओके. तुझं काय राजू? काय नाही आम्ही राजश्री म्हणायचं. राजू म्हणल्या गाड्याचं नाव आहे. हा राजश्री. नाव ठेवलंय राजेश्री पण म्हणतात राजी. असून द्या. एवढं मोठं नाव कधी घ्यायचं बा आता तुमचं बापूंनी? हा कळवून घेत जा की वाईज. घेतात कवा तरी. घेतात का तर एवढं लक्षात नको काय यायला पडदिशीने. बा चल माझं तरी काय येईल का? तुम्ही माझं नाव ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानू म्हणत नाही, मला ज्ञानच म्हणता तुम्ही. असू दे. ज्ञानेश्वरीचं नाव लय मोठं आहे आमच्या, म्हणून सगळी ज्ञानू म्हणते ती. शिरीचं एकच आहे. ज्ञानू पण म्हणत नाही तुम्ही, ज्ञानच म्हणता. बरं असू दे. धर तुला मी काय काम सांगितलं होतं? चहा करा. हा धर थोड्या वेळ. हा नाही बापूनी आजीने सवय लावली ज्ञाना म्हणायची. ती अनुष्का पण ज्ञानात करते, शाळेत पण ज्ञाना करते. आता तिच्यामुळे मला बाई, असू दे. शाळेत पोरी ज्ञानाच म्हणते. छान अशा पुरणपोळी चाललेल्या आहेत. जळलंय. थांबा मला लय भाजलंय या. काय भाजलं? अगं तवाला बोटाची टाकला इथं मेहंदी लाल घरत ती कळलंच नाही काय. पण आता आग व्हायला लागली या. हो मला पण इथे डाग पडलेला. तू काय कर, थोडं नाही, शेंगदाणा गरम पोह्याच्या करायला कडे. आणि एकदा चहा करून दे मस्तपैकी छान असं सुंदर. अजून लय काम आहे पण तुम्हाला म्हणतात सण चाललाय तरी काम करायचं हा, नाही. ती डोकलं दिवसात किंवा पेपर टाकतात. काम करत एन्जॉय करत बघा आता आज आम्ही आता एवढा स्वयंपाक झाला की कस काय मम्मी तर धोक्यावरच नडलं या. आणि हा देवळा पुढे जायचं मस्तपैकी गाणी खो खो लय बायका असते त्या. खो पण खो? आता आज उद्या येतात का कवा येतात माहित नाही. उद्या सुखरूप असतो त्याच्यामुळे जायचं त्याला. आमच्या इथं बायका शुक्रवारचं पण लय गोळा होत्यात मस्तपैकी गाणे डान्स फुगड्या जेवढ्या ज्यांना जमत. अगं आपल्या इथे पण खंडोबाच्या मंदिरात पण काल ऋतुजा आंटी सगळ्या मी व्हिडिओ पाहिलं. कोण म्हणलं? मी व्हिडिओ बघितलं. काय झालं? आणि मग काय नाही म्हणले आपण गेलो असू तिथं मग. पण मी रातच्या 10 वाजता व्हिडिओ पाहिला. रात्री खंडोबाच्या देवळात पण बाया गोळा घालत्या सगळ्या. कुठं इथं? हा मी रातच्या 10 वाजता व्हिडिओ पाहिला बघितलं. होय. ती पण ती पप्पाने हॉटस्पॉट ऑन केलं. मग मी गेमच खेळत होते. बरं असू द्या. तर आम्ही पण आता मस्त एन्जॉय करणार आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक झाला की होय आत्या का नाही आत्याला मस्त वर निभा झाडा चढवायचं, झोका बांधायला लावायचा, मग आम्ही झोका मी खेळणार. चढते की पण तुम्ही म्हणता गाठून बांधा येत नाही. नको आजी चढते. मग सगळ्या बायांना फोन करू, तुझ्या आंटीला करून, दीदीच्या मम्मीला, नंतर सोना काकीला. होय आत्या बरोबर हा ना? सोना आंटी म्हणले. सोना काकी पण म्हणली होती ना. तर पोळी का टाकी झालेत निवड भारी. निवद झालं तर असं कसं वाटलं आमचा सुंदर स्वयंपाकाचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. सकाळचा पण बऱ्याच जणांनी बघितला. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्याकडून पण आणि तुम्हा बरेच जण सर्वांना. म्हणले कालच कसं काय तुम्ही नैवेद्य दाखवा वाहरवाला गेला. तर आमच्या इकडे सगळेजण आज कालच जातात वाहरवाला उपासाठी. निवड नाही की. वाहर उपवासासाठी कालच जातो आणि आज नैवेद्य दाखवायसाठी जायचं. हम्म. तर असं असतं काय काय गावांचं ज्याच्या पाडली गावचं का दिवस वेगळं ज्ञानेश्वरी असतं. तिथला? काय सगळ्यांना बा तू कर आम्हाला थोडा चहाचा.